लालपरी पुन्हा थांबणार। एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा। एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा प्रश्न राज्य सरकारने जाहीर केलेल्या वेतनवाढीचा फरक देण्याचं मान्य केले होते। मात्र गेल्या 2 महिन्यांपासून या वाढीव वेतनाचा हप्ता कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही। यामुळे नागपूरसह राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून आजचा इशारा दिला आहे। महत्त्वाचे मुद्दे सहकार येथे तुमचे महत्त्वाचे मुद्दे आहेत। 1. सरकारचा शब्द ऑक्टोबर 2024 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत 2020 ते 2024 या कालावधीतील वेतनवाढीचा फरक दरमहा हप्त्याने देण्याचे आश्वासन दिले होते। यासाठी अंदाजे 65 कोटी रुपयांची तरतूद दरमहा करण्याचे ठरले होते। 2. थकबाकी गेल्या 2 महिन्यांपासून हा हप्ता रखडला असून सुमारे 116.69 कोटी रुपयांहून अधिक रक्कम कर्मचाऱ्यांना मिळणे बाकी आहे। 3. फसवणुकीचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी असा आरोप केला आहे की सरकार कर्मचाऱ्यांची फसवणूक करत आहे। घोषणा करूनही प्रत्यक्षात पैसे मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे। 4. 3 दिवसांचा अल्टिमेटम कर्मचारी संघटनांनी प्रशासनाला आणि सरकारला 72 तासांचा 3 दिवस अल्टिमेटम दिला आहे। जर या कालावधीत थकीत हप्ता जमा झाला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। 5. परिणाम जर हे आंदोलन झाले तर ग्रामीण भागातील प्रवाशांची जीवनवाहिनी मानली जाणारी लालपरी पुन्हा एकदा थांबण्याची शक्यता आहे, ज्याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसू शकतो। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आमचा दवंडी YouTube चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल।